शक्तीपीठ महामार्गाला यवतमाळमधील शेतकऱ्यांकडून विरोध होतोय। मात्र शेतीला 2 कोटी रुपये एकर असा योग्य भाव देण्यात यावा या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे महामार्गावर शेतकरी एकवटले आहेत। 2 कोटी मोबदला मिळालाच पाहिजे, असा कसा देत नाही, असा मला वाटलं का तुम्ही आंदोलन करते आहे बा। आम्हाला योग्य भाव द्यावा त्यासाठी शेतकऱ्यांनी तुळजापूर नॅशनल हायवे आज आडून गाड्याच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत। महागाव येथील उटी फाट्यावर हा आंदोलन करण्यात येत आहे। एकंदर पाहिलं तर या आंदोलन जवळपास एक तासापासून सुरू आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर पोलीस प्रशासन सुद्धा आता सज्ज झालेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन आलेलं आहे आणि जवळपास या ठिकाणी पाहिलं तर 100 पेक्षा जास्त जे आहेत या ठिकाणी शेतकरी जमलेला आहे। आम्हाला योग्य भाव द्यावा, एकरी जवळपास आम्हाला 2 कोटी रुपये असा भाव देण्यात यावा या आशात जे आहे ते बॅनर सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे आंदोलन केलेलं आहे, शेती आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, आम्हाला योग्य प्रतिदर जो आहे 2 कोटी रुपये एकर द्यावा यासाठी हा आंदोलन करण्यात येत आहे। एकंदर पाहिलं तर आम्हाला या शक्तीपीठला कुठलाही विरोध नाही, मात्र जो योग्य भाव आम्हाला देण्यात जो भाव आहे तो आम्हाला योग्य देण्यात यावा यासाठी जे आहे हे आंदोलन आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मात्र पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जे आहे दक्षता घेतलेली आहे। गाड्याच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा नॅशनल हायवे असाच आडून धरू असं सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने सांगण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, महागाव, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।